जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज गुरुवार आहे, स्वामींचा पवित्र दिवस. आज फक्त 10 मिनिटं स्वतःसाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी काढा. डोळे थोडेसे मिटा, मन शांत करा आणि मनात एकच नाम घ्या, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माणसाला दुःख येत नाही, तर तो दुःख स्वतः ओढवून घेतो. अतिविचार, अति अपेक्षा आणि अतिभीती यामुळेच मन अशांत होतं. आज जर तुमच्या जीवनात समस्या असतील, कर्ज, आजार, नात्यांतील तणाव, नोकरीची चिंता किंवा मनाला लागलेली कुठली तरी वेदना, तर स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. ज्या दिवशी तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवता, त्या दिवशी तुमचं अर्ध दुःख तिथेच संपतं. स्वामी कोणाला लगेच उत्तर देतात, कोणाला थोडा वेळ लावतात, पण कुणालाच रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. स्वामी म्हणतात, मी परीक्षा घेतो, पण कधीच सोडत नाही. आज जर वाटत असेल की सगळं संपलंय, कोणी साथ देत नाही, तर लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. आज गुरुवारी फक्त 10 मिनिटं स्वामींच्या चरणी बसा. मनातली भीती बोला, डोळ्यांतले अश्रू वाहू द्या. स्वामी ऐकतात. ते बोलत नाहीत, पण उत्तर नक्की देतात. स्वामी म्हणतात, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण माझी कृपा कधीच बदलत नाही. आज जे सहन करताय, ते उद्याच तुमची ताकद बनेल. आजचा अंधार उद्या उजेड घेऊन येईल. जर आज कोणी तुमचा विश्वास तोडला असेल, तर वाईट वाटून घेऊ नका. स्वामी म्हणतात, मी माणसांपासून दूर करतो, जे तुला तोडण्यासाठी आलेले असतात. आज गुरुवारी स्वामींना एवढंच सांगा, स्वामी, माझं नशीब नाही, माझा विश्वास मजबूत करा. कारण विश्वास असेल तर मार्ग आपोआप सापडतो. स्वामी समर्थ नामस्मरण करा. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. मन शांत झालंय का? हृदय हलकं झालंय का? हेच स्वामींचं चमत्कार आहे. शेवटी एवढंच, आज गुरुवारी हा संदेश ऐकलात तर स्वामींची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. हा संदेश ज्याला मनःशांती हवी आहे, त्याच्यापर्यंत पोहोचवा. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोज असेच स्वामी